चहा सोबत अशी खुसखुशीत खारी कोणाला नाही आवडत. सकाळची सुरुवातच होते चहा खारीने. बाहेरून आणलेल्या डालड्याची खारी खाण्यापेक्षा घरात बनवलेली ही खारी कधीही उत्तम, नाही का? म्हणूनच विचार केला की तुमच्या सोबत झटपट तयार होणाऱ्या खारीची रेसिपी शेअर करूयात. बनवायला तर ही खारी अतिशय सोपी आहे. सोबतच ही खारी अगदी महिनाभर आहे अशी कुरकुरीत टिकते. तुम्हाला असं वाटत असेल की बेकरी आयटम आहे, मेजरमेंट अगदी परफेक्ट घ्यावे लागतील, नाहीतर मग गणलच समजायचं. तर असं अजिबात होणार नाही. कारण या रेसिपीसाठी मेजरमेंट इकडे-तिकडे झालं ना, तरी सुद्धा काही काळजी करायची गरज नाही. अगदी साधी सोपी रेसिपी आहे हो. तर बघा, बरोबर 1 कप भरून मी हलकसं दाबून इथे मैदा घेतलाय. आता जर कप नसेल तर एखादा पेला, एखादी वाटी तुम्ही इथे घेऊ शकता. आता यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला घालायचंय ओवा. तर अगदी एक अर्धा चमचाच मी इथे ओवा घेतलाय. हातावरती चोळून हा घालायचा. तुम्हाला ओवा नसेल घालायचाय, नॉर्मल फ्लेवरची जरी खारी बनवायची असेल ना, तरी सुद्धा तुम्ही बनवू शकता. आता इथे ओवा मी का घातलाय, तर ओवा घातल्यामुळे तुम्ही ही खारी अशीच जरी खाल्ली बिना चहाची, तरी सुद्धा ती खूप कमालीची खमंग लागते. आता यामध्येच मी अगदी चवीपुरतं मीठ घातलंय. घातलेलं सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता इथे आपल्याला मोहन घालायचंय. मोहन तुम्ही तुपाचंही घालू शकता किंवा तेलाचंही घालू शकता. तुपाचं घातलं की पदार्थ खुसखुशीत होतो. तेलाचं मोहन घातलं की पदार्थ थोडासा कडक किंवा कुरकुरीत होतो. इथे आपल्याला खारी थोडीशी कुरकुरीत हवी आहे, यासाठी इथं मी तेल घेतलंय. आता आपला जो रेग्युलर पोह्याचा चमचा असतो की नाही, त्या चमच्याने बरोबर 3 चमचे इथं मी तेल घेतलंय. तेल अजिबात इथे गरम करायची गरज नाही. अगदी रूम टेम्परेचरवरचं तेल सुद्धा चालतं. हे तेल पिठाच्या कणांना अगदी चांगलं लागलं पाहिजे, यासाठी चांगलं हे तेल पिठाला चोळून घ्यायचंय. कमीत कमी ही प्रोसेस आपल्याला एक 2 ते 3 मिनिटांसाठी करत राहायचंय, की जेणेकरून तेल पिठाला व्यवस्थित लागेल. आता इथे मैद्याला व्यवस्थित असं मोहन लावून झालेलं आहे. आता मैदा आपल्याला मळून घ्यायचा, हे पीठ मळून घ्यायचंय. तर यासाठी अगदी नॉर्मल आपल्याला पाणी घ्यायचंय. इथे 1 कप भरून आपण मैदा घेतला होता, गच्च दाबून तो घेतला होता. यासाठी अर्धा कप भरून मी पाणी घेतलंय. पण एवढं पाणी आपल्याला लागणार नाही. यासाठी काय करायचं, अगदी थोडं-थोडं करत यामध्ये पाणी घालायचं आणि आपल्याला सेमी कन्सिस्टन्सी असणारा डो तयार करून घ्यायचा. म्हणजे कसं, तर चपातीसाठी आपण जसं कणिक मळून घेतो ना, की खूप घट्ट सुद्धा नसतं किंवा खूप पातळही ते नसतं. अगदी त्याच पद्धतीने हे सुद्धा असायला हवं. तरी सुद्धा तुमच्या सोयीसाठी मी इथं पाणी किती लागणार आहे ते सुद्धा सांगेन. तर इथे पीठ मळून झालेलं आहे. खूप वेळ असं मळत नाही बसायचं. अगदी थोडासा गोळा तयार झाला की बस करायचं. आता इथं मला पाणी किती लागले तर बघा, अर्धा कपामधलं सुद्धा एक 3-4 चमचे तरी पाणी शिल्लक राहिलं असेल. म्हणजे 1 कप मैद्यासाठी मला इथं अर्धा कप सुद्धा पाणी लागलेलं नाही. अर्धा कपामधलं सुद्धा 3-4 चमचे शिल्लकच आहे. आता हे असंच न ठेवता यावरती थोडंसं आपण तेल घालूयात, म्हणजे जे कणिक आहे ते कोरडं पडणार नाही. आणि याला तेल लावून यावरती झाकण ठेवायचं आणि एक 15 मिनिटांसाठी हे पीठ चांगलं भिजवून घ्यायचंय. जोपर्यंत पीठ भिजतंय तोपर्यंत आपण साठा तयार करून घेऊ. तर यासाठी मी इथं घेतलेलं आहे 2 चमचे, म्हणजे रेग्युलर पोह्याचे 2 चमचे भरून इथे कॉर्नफ्लॉवर. कॉर्नफ्लॉवर नसेल तर याऐवजी तुम्ही मैदा जरी इथे घेतलात ना, तरी सुद्धा चालू शकतं. किंवा 1 चमचा मैदा, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर असं सुद्धा तुम्ही घेऊ शकता. 2 चमचे कॉर्नफ्लॉवरमध्ये आपल्याला 3 चमचे भरून इथे तूप घालायचंय. तेल इथे अजिबात वापरू नका. तूपच लागेल किंवा मग बेकरीमध्ये डालडा वापरला जातो. तुम्हाला आवडत असेल डालडा तर तुम्ही डालडा सुद्धा इथे वापरू शकता. फक्त 3 चमचे घ्यायचा. डालड्याने खरं रिझल्ट खूप छान येतो. म्हणजे लेयर्स ज्या आहेत खारीच्या त्या खूप छान पडल्या जातात. पण डालडा हा शरीरासाठी अजिबात चांगला नाही. यामुळे मी इथे तूपच घेतलंय. आता हे दोन्ही पदार्थ चांगले मिक्स करून घ्यायचे आणि अशी एक थोडीशी दाटसर अशी कन्सिस्टन्सी असणारा साठा तयार करून घ्यायचा. असं हे दाटसर असायला हवं. आता हे तयार झालं. थोड्या वेळासाठी साईडला ठेवूयात. 15 मिनिटांसाठी इथं पीठ मी चांगलं भिजवून घेतलेलं आहे. आता हे पुन्हा आपल्याला चांगलं मळून घ्यायचंय. आता यावेळेस तुम्ही जितकं जास्त मळाल ना, तितकंच जास्त लेयर्स येतात. तिथे तुम्ही बघू शकता सुरुवातीपेक्षा थोडासा हा डो चांगला सॉफ्ट वाटतोय आणि यामध्ये चिकटपणा सुद्धा भरपूर आलेला आहे. पीठ मळून झालं की आपल्याला याचे 4 समान भागाचे उंडे तयार करून ठेवायचे. तर हे बघा 4 इथे उंडे मी एकसारखे असे तयार करून ठेवलेत. आता लागेल तसा एक-एक उंडा यामधून काढून घ्यायचा आणि बाकीचे जे उंडे आहेत ते असेच आपल्याला झाकून ठेवायचे.
आता आपल्याला भरपूर मोठी आणि पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे. यासाठी मी काय करते, जो सरफेस आहे तो अगदी स्वच्छ मी पुसून घेतलेला आहे. तसं तर दिवसातून 2-3 वेळा हा छान स्वच्छ असा पुसला जातो. तरीसुद्धा पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ पुसून घेतलाय, कारण पोळपाटावरती ही पोळी होणारच नाही. आता प्रत्येक उंडा लाटण्याआधी थोडासा तो छान असा मळून घ्यायचा आणि यानंतरच लाटायला घ्यायचा. पोळी लाटत असताना तुम्हाला जर हे खाली चिकटत असेल, तर तुम्ही थोडंसं इथे मैद्याचा वापर करू शकता. आता ही पोळी लाटत असताना जमेल तितकी आपल्याला पातळ लाटून घ्यायची आणि जेवढी मोठी होईल तेवढी आपल्याला ही मोठी करून घ्यायची. पोळी लाटत असताना जर तुम्हाला असं वाटलं, की कुठे कडा छोट्या, मोठ्या अशा वाटतायत, तर त्या एकसारख्या करून घ्यायच्या. तर अतिशय पातळ अशी पोळी मी इथे लाटून घेतलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता अतिशय ही पातळ आहे. ही एक पोळी लाटून झाली, की ती आपल्याला साइडला ठेवून द्यायची आणि याच पद्धतीने आणखीन एक पोळी आपल्याला लाटून घ्यायची. तर इथे तुम्ही हे बघितलीत, की अगदी पातळ अशी मी लाटून घेतली. अगदी माझी बोटं सुद्धा या पोळीमधून दिसत होती. आता याच पद्धतीने आणखीन एक पोळी मी लाटून घेतली. 2 पोळ्या लाटून झाल्या, की आपल्याला एका पोळीवरती असा साठा लावून घ्यायचा आहे आणि खूप यावरती तूप किंवा हा जो साठा आहे तो लावून घ्यायचा नाही. नुसता हा आपल्याला यावरती पुसून घ्यायचा आहे. अगदी एक पातळ थर यावरती यायला हवा. अगदी कडेपर्यंत साठा व्यवस्थित असा आपल्याला लावून घ्यायचा आहे. साठा एकदा लावून झाला, की यावरती आपल्याला मैदा थोडासा भुरभुरून घ्यायचा. म्हणजे मग लेयर सुद्धा अगदी परफेक्ट असे सेपरेट होतात. आधी तयार केलेली पोळी आपल्याला यावरती घालायची. अगदी परफेक्ट कडा ना कडा व्यवस्थित अशा सेट करून घ्यायच्यात आणि यावरती सुद्धा आपल्याला पुन्हा साठा लावून घ्यायचा. साठा अगदी कडेपर्यंत आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि यानंतर पुन्हा यावरती आपल्याला या पद्धतीने मैदा थोडासा भुरभुरून घ्यायचा आहे. आता आपल्याला ही जी पोळी आहे ती फोल्ड करून घ्यायची. तर एक कड असा उचलून घ्यायचा आणि या पद्धतीने अर्धवट असा फोल्ड करून घ्यायचा. तर हे पहा, थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचं, हलक्या हाताने दाबून घ्यायचं आणि यानंतर पुन्हा या साइडला आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे. आता यावरती पुन्हा आपल्याला मैदा घालायचा आहे. आता आपण 2 पोळींचीच फक्त लेयर केली आहे, पण खारीला मात्र भरपूर लेयर असतात. यासाठीच भरपूर लेयर याव्यात म्हणून अशा पद्धतीने पुन्हा दुमडून घ्यायचं. पुन्हा आधीप्रमाणेच यावरती साठा लावून घ्यायचा, पुन्हा यावरती मैदा सुद्धा घालायचा. आता आपल्याला 2 फोल्ड द्यायचा आहे या पद्धतीने. एका साइडने हे अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं. आता मात्र साठा किंवा मैदा लावायची गरज नाही, कारण आपल्याला हे व्यवस्थित असं चिकटवून घ्यायचंय. आता इथे तुम्ही बघू शकता परफेक्ट असं पॉकेट तयार झालेलं आहे. तयार केलेलं हे पॉकेट हलक्या हाताने आपल्याला सेट करून घ्यायचंय. आता काय करायचं, यामध्ये लावलेला जो साठा आहे किंवा तूप आहे, ते आपल्याला व्यवस्थित असं घट्ट करून घ्यायचंय, कारण आता आतमध्ये भरपूर पातळ झालेलं असेल. तर यासाठीच आपल्याला हे पॉकेट आपल्याला असंच फ्रीजमध्ये एक 10 मिनिटांसाठी ठेवून द्यायचंय. तर बरोबर 10 मिनिटानंतर हे पहा इथे या पद्धतीने असं हे व्यवस्थित सेट झालेलं असतं. आता आपल्याला पुन्हा हे लाटून घ्यायचंय, पण लाटून घेत असताना खूप आता पातळ हे लाटायचं नाही आणि शक्यतो लाटत असताना आपल्याला पुढे मागे करत बरोबर हा चौकोन तयार करून घ्यायचा आहे. अगदी खूप इथे पातळ आपल्याला लाटायचं नाही, थोडंसं जाडच ठेवायचं आणि यानंतर आपल्याला खारीचा आकार द्यायचा आहे. म्हणजे अगदी तुम्हाला छोट्या-मोठ्या कशा खाऱ्या हव्या आहेत यानुसार तुम्ही इथे कट करून घेऊ शकता. साधारण मध्यम आकाराच्या इथे 12 खाऱ्या कट करून झालेल्या आहेत. तुम्ही या खाऱ्यांवरची लेयर बघू शकता. आता इथे हलकंसं तेल गरम झालेलं आहे. म्हणजे अगदीच खूप कोमट नाही किंवा खूप कडकडीत असं गरम नाही. आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम वरती आहे. आपल्याला इथे गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. खूप जास्त हाय किंवा मीडियम सुद्धा करायची नाही. खारी म्हटलं तर ती खूप नाजूक असते. त्यामुळे अगदी सावकाश आपल्याला ती तळून घ्यावी लागते. तरच त्या लेयर्स त्यावरती येतात. म्हणूनच तेलाचं टेम्परेचर खूप हाय सुद्धा नको किंवा अगदीच कोमट किंवा लो सुद्धा नको. खारी तेलामध्ये सोडत असताना अगदी खूप एका वेळेस सोडायचे नाहीत. जेवढ्या कढईमध्ये मावतील तेवढ्याच सोडायच्या. म्हणजे त्या फुलायला त्यांना भरपूर अशी जागा मिळते. तेलामध्ये सोडल्यानंतर या खाऱ्या थोड्याशा हलक्या होतात आणि आपोआप या वरती येऊ लागतात. साधारण मिनिटभर यांना अजिबात असं झाऱ्या किंवा चमचा लावायचा नाही. मिनिटभरानंतरच पलटी करून घ्यायच्या आणि दोन्ही साइडने चांगला रंग येईपर्यंत आपल्याला या तळून घ्यायच्यात. लक्षात घ्या, खारी तळत असताना अगदी मंद आचेवरती आपल्याला या तळून घ्यायच्यात. म्हणजे आतमध्ये पर्यंत सुद्धा व्यवस्थित तळल्या जातात, लेयर सुद्धा छान येतात आणि याचबरोबर याला रंग सुद्धा छान येतो. खारी तळायला जर तुम्ही खूप जास्त घाई केलीत ना, तर मात्र खारी आतमधून अशी कच्चीच राहते किंवा आतमधले जे लेयर्स आहेत ते असे कच्चेच राहतात. यामुळे सुद्धा खारी सॉफ्ट पडू शकते. खारी तळून घ्यायला थोडासा जास्तच वेळ द्यायचा.
तर इथे खारीला चांगला रंग आलेला आहे. एक बॅच इथे आपली तळून झालेली आहे. दुसरी बॅच जी मी फ्रीजमध्ये ठेवली होती, ती सुद्धा मी कट करून घेतली आहे. ती सुद्धा आपण तळून घेऊ. तर इथे खारीची दुसरी बॅच सुद्धा तळून झालेली आहे आणि इथे सगळ्या खाऱ्या तळून झालेल्या आहेत. प्रत्येक एक खारीचे लेयर्स असे छान वेगळे झालेले आहेत. मस्त टम्म अशी फुगलेली आहे. फक्त चहासोबतच नाही, तर ही खारी तुम्ही अशीच सुद्धा खाऊ शकता. खारी चांगली तळली गेली, की मस्त खुसखुशीत ती होते. मस्त याचा असा छान भुगा सुद्धा होतो. आशा करते, की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.